माणसाच्या मानसिक आरोग्याच्या अनेक अवस्था आहेत. आपल्या आजूबाजूला अनेक लोक ही वेगवेगळ्या मानसिक गुंतातून चाललेली आहेत. मानसिक आरोग्याविषयीच्या नैराश्य आणि मॅनिया याविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत समुपदेशक आणि मानसोपचार तज्ज्ञ नेत्रा खेर यांच्याकडून. सो पहिली गोष्ट की त्याचे दोन पोल्स असतात. एक असतं डिप्रेशन, एक असतं मेनिया. तर डिप्रेशनसुद्धा एक्स्ट्रीम झालं किंवा मेनियासुद्धा एक्स्ट्रीम झाला, दॅट पर्सन इज हॅविंग दॅट करेज, ती क्षमता निर्माण होते की ते त्यांचे आयुष्य घेऊ शकतील. मोस्टली हे डिप्रेशन फेजमध्ये होतं. त्यांच्यात ती क्षमता निर्माण होते म्हणा, किंवा तो एक काळ असतो, तो एक क्षण असतो की जेव्हा त्यांना वाटतं होपलेस, याच्या पुढे काही नाही आहे. अशा वेळेला ते साईन्स देत असतात आपल्या आजूबाजूच्या लोकांना की कदाचित मी ह्या पाथवर चाललेलो आहे. मला स्वतःला माझ्या एक केस अशी आली होती ज्याच्यामध्ये त्याच्या घरच्यांना मी सांगितलं होतं की ह्याचे डिप्रेशनचे साईन्स आहेत, सुसाईडचे पण आयडिएशन्स आहेत. सायकॅट्रिस्टची भेट करून दिलेली, गोळ्या चालू केलेल्या, पण समहाव तो त्याचा मुलगा गावाला गेला. त्याच्यानंतर त्या गोळ्या कंटिन्यू नाही होऊ शकल्या. त्यामुळे नंतर अनफॉर्च्युनेटली आम्हाला असं कळलं की त्यांनी त्याच्याच घरात आत्महत्या केली. सो ते एक माझ्यासाठी पण खूप शॉकिंग होतं की आपण कितीही प्रयत्न केला की असं नाही आहे की त्याच्यातून तो व्यक्ती बाहेर नाही येऊ शकणार. पण माझ्या क्लिनिकमध्ये सुद्धा बरीच जणं अशी आली आहेत की ते शेवटच्या क्षणाला की आता आम्ही जाऊन आलो आहे, पण आम्हाला ह्याच्यातून बाहेर पडायचं आहे. मग त्यांना सायकॅट्रिस्टकडे नेणं, मग त्यांची रेग्युलर ट्रीटमेंट करून घेणं, मग चेक करणं की ते बरोबर ट्रीटमेंट घेत आहेत की नाही. तो एक क्षण असतो ज्याच्यातून तुम्ही त्या माणसाला वाचवू शकलात किंवा तुम्ही फोनवर हेल्पलाईनशी कनेक्ट करू शकलात. सो इट विल बी व्हेरी हेल्पफुल. एकतर पहिली गोष्ट सायकॅट्रिस्टला भेटणं हे फार आवश्यक आहे. आणि सायकोलॉजिस्ट असो, म्हणजे काउन्सिलर पण. ओके, मानसशास्त्रज्ञ आणि मानसोपचार तज्ज्ञ दोन्ही गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. दे वर्क हँड इन हँड. त्याच्याशिवाय पुढे जाणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. ओके, आपली फॅमिली सपोर्ट सिस्टीम जर नसेल तर ती तयार करण्यासाठी मदत करणं, आपले फ्रेंड्स असतील त्यांना तयार करणं, आपल्या मित्रपरिवारामधून कोणी आपल्याला मदत करू शकतं आहे का ह्या बाबतीत, तर त्याच्यासाठी लाज न बाळगता त्याच्याबद्दल बोलणं फार महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, मला असं वाटतं हा सपोर्ट सिस्टीम तयार केल्यानंतर त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी एक स्वतःची होप निर्माण करणं किंवा स्वतःमध्येच एक आशा निर्माण करणं की हो, मला जगायचं आहे, हो मी याच्यातून बाहेर पडू शकते किंवा पडू शकतो, ही जी आशा बाळगणं आहे ते फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे.